नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महाट्रान्सको भरती, जम्बो महाट्रान्सको भरती म्हणजे आपण ज्याला महापारेषण म्हणतो. MSCBच्या ज्या 3 कंपन्या त्यापैकी एक कंपनी. तर त्यामध्ये साधारण जे काही वॅकन्सी असतात किंवा जे काही 3129 पदांची वॅकन्सी आली होती, तर त्यामध्ये स्टेप बाय स्टेप त्यांनी प्रत्येक पोस्टसाठी वॅकन्सी इथे काढलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियरपासून तर विद्युत सहाय्यक पारेषणपर्यंत वॅकन्सी काढलेली आहे. तर त्यामध्ये ज्या सीनियर पोस्ट आहे आणि प्लस असिस्टंट इंजिनियर आहे, एक्झिक्युटिव्ह किंवा ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि टेक्निशियन, सीनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि विद्युत सहायक पूर्ण पोस्टसाठी ऑलरेडी फॉर्म सबमिशन वगैरे सगळं झालेलं आहे. विद्यार्थी मित्र, परीक्षेची वाट बघत असताना कालच्या तारखेला म्हणजे 15 फेब्रुवारीला एक्झाम डेट काही पोस्टसाठी अनाऊन्स झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या पोस्टसाठी अजून आलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये विद्युत सहायक पारेषण असेल किंवा टेक्निशियन 2 वगैरे आहे, त्याचे अजून आलेलं नाही आहे. त्यामध्ये जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो, ते तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हाला ती माहिती झालं असेल. सीनियर टेक्निशियन ट्रान्समिशन सिस्टीम, याच्यामध्ये तुमचं इंटरनल आणि डायरेक्टमध्ये जे रिक्रूट होणार आहे किंवा जे भरती होणार आहे त्याचंसुद्धा इथे एक्झाम डेट आहे. आणि प्लस इंटरनल नोटिफिकेशनमध्ये जे काही मागे नोटीस काढली होती त्यांनी किंवा नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर सीनियर टेक्निशियनचं जे आहे डायरेक्ट आणि इंटरनल ते 25 फेब्रुवारी 2024 म्हणजे आता रिसेंट आहे, म्हणजे काही दिवसांमध्ये आहे, एक 8-10 दिवसामध्ये एक्झाम होईल ती. त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन डायरेक्टमध्ये 1 मार्च, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 4 मार्च, टेक्निशियन 1 दिलेलं आहे डायरेक्ट आणि इंटरनल 9 मार्च. त्यानंतर 21 मार्च अतिशय महत्त्वाची डेट आहे, 21 मार्च 2024 असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि इंटरनल. ठीक आहे. म्हणजे काही याच्या ज्या एक्झाम शेड्यूल झालेल्या आहे मार्च महिन्यामध्ये आणि फेब्रुवारीमध्ये, त्याचं त्यांनी इथे नोटीस दिलेली आहे आणि खाली म्हटलेलं आहे की कॉल लेटर एक्झामच्या 10 दिवस आधी येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप ते प्रत्येक पोस्टनुसार देणार आहे. याच्यामध्ये बघा, टेक्निशियन 2ची पोस्ट नाही आहे, विद्युत सहायक पारेषण नाही आहे. यामध्ये विद्युत सहायक पारेषणचं पद इथे अजून एक्झाम त्यांची शेड्यूल झालेली नाही आहे किंवा ते फिक्स झालेलं नाही आहे. आणि टेक्निशियन 2सुद्धा इथे दिसत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच असं मनामध्ये प्रश्न असतील की आता ही एक्झाम कधी येईल वगैरे. तर हे जे डेट्स आहे, या डेट्सच्या मध्ये जर ती एक्झाम असती तर ती आता घेतली असती, आता ती पुढे होईल. म्हणजे विद्युत सहायक पारेषणबद्दल स्पेशली मी बोलू शकतो की ती एक्झाम 21 मार्चच्या पुढेच होईल आता. ठीक आहे. त्याच्यामुळे ती एप्रिलमध्ये सुद्धा होऊ शकते किंवा मार्चच्या एंडिंगला किंवा एप्रिलमध्ये होईल ती, असा अंदाज येतो आहे. आता खूप कमी दिवस शिल्लक आहे. सीनियर टेक्निशियनला तर फक्त 8 ते 10 दिवस शिल्लक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही तुमचं आतापर्यंत झालेलं आहे त्याचं रिवाईज करणे, त्याचं जास्तीत जास्त रिवाईज करणे, शॉर्ट नोट्स काढले असेल तर फारच चांगलं. आणि टेस्ट पेपर दिले नसेल तर द्या, अजूनही द्या, कारण की त्याशिवाय आपला अभ्यास किती झाला आहे आपल्याला समजत नाही. आता शेवटचे 10 दिवस ज्यांचे शिल्लक आहे त्यांचे. आणि एईसाठी आणखी आपल्याकडे साधारण एक जवळपास 1 महिना आपल्याकडे शिल्लक आहे एईसाठी एक्झामसाठी. त्याच्यामुळे एईच्या एक्झामचे शेड्यूल त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. हॉल तिकीट हे 10 दिवसाआधीच येईल, म्हणजे 21 मार्च जे आहे तर 11 मार्चपर्यंत ते हॉल तिकीट येऊन जाईल एईसाठी. ठीक आहे. आणि बाकी विद्युत सहायक पारेषण आहे तर ते पुढे आता गेली, म्हणजे तुमच्याकडे अजून 1.5 महिना कमीत कमी शिल्लक आहे विद्युत सहायक पारेषणसाठी, ITI विद्यार्थ्यांसाठी, ITI इलेक्ट्रिशियनसाठी. त्याच्यामुळे अतिशय चांगली तुम्हाला इथे संधी आहे की तुम्ही आणखी तुमचं रिवाईज करू शकता, चांगली त्याच्यावर तुमचं ब्रशअप करू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज करून टेस्ट पेपरसुद्धा देऊ शकता किंवा प्रिव्हियस पेपर जे काही तुमची पद्धत असेल त्यानुसार. आणि जे आता झालेलं आहे त्यावरच रिवाईज करा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो. परत अशी संधी येत नाही. टेक्निकलचं करा, नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. सीनियर टेक्निशियनचं 25 फेब्रुवारी यांनी डेट दिलेली आहे. त्याच्यामुळे आता फक्त 8 ते 10 दिवस यासाठी शिल्लक आहे. एईसाठी अजून 1 ते 1.5 महिना किंवा 1 महिना अराउंड शिल्लक आहे सध्या. त्याच्यामुळे जे काही तुमचं झालेलं आहे ते सगळं रिवाईज करा. कुठलाच भाग सोडू नका. कशावरही कितीही प्रश्न येऊ शकतात. कसं आहे, गेसिंग जरी असलं काही गोष्टींचं टॉपिकचं, तरी कुठलाही टॉपिक हा घेऊन इथे प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि बाकी जे काही एक्झाम आता पेंडिंग आहे, टेक्निशियन 2 असेल किंवा विद्युत सहायक पारेषण असेल, त्याचेसुद्धा पुढे साधारण काही दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन येऊनच जाईल. परंतु ते एक्झाम आता या पिरियडमध्ये होणार नाही. आता जर या पिरियडमध्ये झाली असती मार्च एंडिंगपर्यंत, तर त्यांनी ऑलरेडी या शेड्यूलमध्ये त्यांनी तिथे दिलेलं असतं नोटीस किंवा तिथे ॲटलीस्ट तुम्हाला काहीतरी माहिती दिली असती. परंतु आता ती एप्रिलमध्ये एक्सपेक्टेड आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्यावर उत्तर देईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज तुम्हाला मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब केलं नसेल तर. धन्यवाद.